नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण आपलं आयुष्य कसं बदलायचं आणि स्वतःला कसं घडवायचं हे आपण आपल्या स्वतःच्या जर्नीमध्ये चालू करणार आहोत स्वतःसाठी. आज आपण हे फक्त स्वतःसाठीच वापरणार आहोत आणि हे स्वतःचीच इच्छा पूर्ण करण्यासाठी. आज आपण खूप मागं आहोत. कशामुळे आहोत तर आज जाणून घेऊया. तर जगाला बदलायच्या ऐवजी आपण स्वतःला बदललं पाहिजे. स्वतःला बदलल्यामुळे आपल्या जगाचा विचार येत नाही आणि जग आपल्यापासून 10 हात लांब राहतं. त्याच्यामुळं आपण स्वतःचाच विचार केला पाहिजे. कायम कायम माझी एकच गोष्ट सांगण्यात येते की तुम्ही स्वतःचा विचार करा, जेणेकरून आपलं आयुष्य आपण कशा प्रकारे व्यवस्थित बनवू शकू. आपल्याला कुठून कुठून नवीन नवीन संधी आपल्या आयुष्यात उपलब्ध होतील, आपण हाच विचार केला पाहिजे. तर नंबर एक गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला लोक कमी समजतील, कमी लेखतील, तुमच्यावर हसतील, तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, ते इम्पॉर्टंट नाही आहे तुमच्या आयुष्यात. तुम्हाला थोडंसं वाईट वाटेल, पण त्या परिस्थितीतून सामोरे जाऊन तुम्हाला तुमचं आयुष्य अशा प्रकारे घडवायचं आहे जिथं कोणच जाऊ शकत नाही आहे. जगाने विचारलं पाहिजे हा काय करतो आहे आणि कसा पुढे गेला. एवढं दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यात पुढं जायचं आहे आपल्याला आणि आपण पुढं गेलंच पाहिजे, कारण आपण कोणाच्या जीवावर अवलंबून नाही राहायचं. तर नंबर 2 पॉईंट, पण याचा अर्थ तुम्ही कमकुवत आहे असं होत नाही बरं का. जगाला दुर्लक्ष करूनच तुम्ही पुढे जाऊ शकता. मला पुढे गेलेलं बघायचं आहे, कारण माझा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करते तुमच्यासोबत. आज खूप मोठा एक्सपिरियन्स शेअर करते. मी माझ्या यूट्यूब चॅनलची जर्नी सुरुवात केली. तर माझ्या यूट्यूब जर्नीमध्ये माझे लगभग फर्स्ट टाईम थोडाच झालता, पण मी सुरुवात केली. अचानक एक मोठा धक्का माझ्यासमोर आला आणि तो चॅनल मी माझ्या स्वतःच्या हाताने डिलीट केला. कारण का, समाज बोलतो आहे, समाज टोचून बोलतो आहे, पण मी तिथं थांबले नाही. आज मी नवीन सुरुवात केली आणि नवीन दिशेने माझं पाऊल उचलते. तर आपण जगाला सांगायचं नाही आपण हे करतोय ते करतोय. आपली जर्नी आपणच सुरुवात करायची गाईज, कारण आपल्या इच्छा आपण स्वतःच्या जीवावरच पूर्ण केल्या पाहिजेत ना. आपण दुसऱ्याच्या जीवावर तर पूर्ण करू शकत नाही. तर क्षमा करा, मला माफ करा. माझे एक्सपिरियन्स फक्त मी हाताने तुमच्यासोबत शेअर करते, पण माझ्या भावना ह्या प्रत्येक घरोघरी पोचल्या पाहिजेत, हीच माझी अपेक्षा आहे. माझे 2 यूट्यूब चॅनल मी स्वतः डिलीट केलेत, कारण लोकांचं ऐकून लोक फक्त टोचून बोलायला आणि आपल्याशी कॉम्प्रोमाइज करण्यातच असतं. त्यांना आपली मेहनत दिसत नाही, काही नाही, फक्त त्यांच्या मनावर चाललं पाहिजे. आपलं स्वतःचं काहीच अस्तित्व नाही आहे का? आपण स्वतःसाठी कधी जगणार, स्वतःचं अस्तित्व कधी निर्माण करणार? तर मला असंच वाटतं की आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. तर नंबर 3 पॉईंट, मोठी माणसं सुरुवातीला कधीच मोठी दिसत नाहीत, कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष आहे आणि संघर्षातूनच माणूस पुढे कसा जातो हे संघर्षातूनच आपल्याला प्रत्येकाला समज. कोणी डायरेक्टली इनडायरेक्टली मोठं होत नाही. समजते सगळ्यांना काय म्हणायचं मला. सगळ्यात पहिलं की कोणीच मोठा घास घेत नाही, त्यासाठी कोणाला बी स्ट्रगलच करायला लागतो. कोण 1.5 वर्ष करतो, कोण 2 वर्ष करतो, कोण 5 वर्ष करतो, कोण 20 वर्ष करतो, कोण त्याच्या स्ट्रगलचा नुसार त्याचे ते आयुष्य पुढं होत जाते. तर आपण थांबलं नाही पाहिजे, मला एवढंच सांगायचं. तर नंबर 4ला येईल, आज तुम्ही छोटं पाऊल टाकाल तर उद्या तेच मोठं पाऊल तुमचं आयुष्य तुमच्या स्वप्नाप्रमाणे बदलू शकेल. तुम्ही जे स्वप्न बघताय ते तुमच्या स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करू शकता आणि तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं
ज्या दिवशी आपले स्वप्न पूर्ण होतात ना गाईज, त्या दिवशी वेगळाच आनंद असतो. आणि ती स्वतःच्या हिमतीवर जेव्हा आपली स्वप्न पूर्ण होतात ना, तेव्हा तो आनंद सांगण्या इतपत नसतो, एवढा आनंद भेटतो त्या स्वप्नातून. तर असो, मी आता व्हिडिओला पूर्णविराम देते. पण मला शेवटी जाण्यापत एवढंच सांगावंसं वाटतं की म्हणून इतरांना नाही, तर म्हणून स्वतःला सिद्ध करा. लोक बोलतील, हसतील, तुम्हाला कमकुवत करतील, तुमचं दुर्लक्ष करतील, पण आपण एकच कॉन्सन्ट्रेट करायचं की आपण शून्यातून कसं पुढं आलं पाहिजे. आणि शून्यच्या पुढं आपल्या स्वतःचा एक आकडा लागला पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. पुन्हा मी नवीन टॉपिक सकट नवीन व्हिडिओ घेऊन येते आपलास. तर काही चूक झाली असेल तर माफ करा. मी चेहरा नाही दाखवू शकत आहे, कारण चेहऱ्यामुळेच माझं 2 यूट्यूब चॅनल मी माझ्या स्वतःच्या काही कारणांमुळे डिलीट मारलीत. तर मला माफ करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असो, माझं म्हणणं जरी तुम्हाला आवडलं ना, तर शेअर करा, लाईक करा, हा सर्व तुमचा प्रश्न आहे. पण आवडल्यास लाईक करायला विसरू नका.